सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा इंटिमेट होणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये विकनेस येतो. त्याचप्रमाणे जर आपल्या इंटिमेट लाईफमध्ये तर नक्कीच तुमचं सेक्शुअल लाईफ हे धोक्याचं होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, एक म्हण आहे, यूज इट और लूज इट. जर तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये जर तुम्ही खूप गॅप देत असाल आणि जास्त इंटिमेट होत नसाल तर नक्कीच तुमचं सेक्शुअल लाईफ हे धोक्याचं होऊ शकतं. आणि त्याच या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला इंटिमेट बद्दल पूर्ण माहिती देत आहे. शास्त्रोक्त सायंटिफिक नॉलेज देत आहे. जर खरोखर माझे हे नॉलेज आवडलं असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, यूज इट और लूज इट. कोणताही आपल्या बॉडीचा पार्ट आपण जर कन्सिस्टंटली आपण यूज करत नाही तर त्याच्यामध्ये विकनेस येतो. त्याचप्रमाणे जर आपल्या इंटिमेट लाईफमध्ये जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर ॲज पर द युअर एज जर तुम्ही रेग्युलर इंटिमेट होत नसाल तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या आढळून येऊ शकतात. जसं की तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आता वय आहे तुमचं 35 आणि 35व्या वयामध्ये तुम्ही जर वीकली ट्वाईस थ्राईस जर तुम्ही इंटिमेट होत नसाल तर नक्कीच थोडी इच्छा तुमची कमी होऊन जाते. त्याच्यामुळे तुमच्या पार्टनरबरोबर बॉन्डिंग कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा पण येऊ शकतो. तर हा दुरावा नाही आला पाहिजे. आपण इंटिमेट लाईफमध्ये नेहमीसाठी आपण चांगलं ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, हे आपण नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, एक सायंटिफिक स्टडी झालेली आहे की जे लोक जास्त इंटिमेट होत नाहीत, पर्टिक्युलरली आफ्टर द एज ऑफ 45-50, तर त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका किंवा शरीरामध्ये कमजोरी येणे किंवा काही इतर आजार होणे, नेहमीच सर्दी खोकला ताप होणे, हे आजार जास्त आढळून आलेले आहे. तर जितकं तुम्ही जास्त इंटिमेट होसाल तितकं तुम्ही हेल्दी राहाल मेंटली अँड फिजिकली. तर मेंटली आणि फिजिकली फिट राहण्यासाठी रेग्युलर बेसवर आपल्या वयानुसार रेग्युलर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा इंटिमेट होणं हे खूप गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, याला विसरू नका. तर मित्रांनो, जर तुम्ही जास्त इंटिमेट होत नसाल तर तुमचं इंद्रिय पण थोडं शंकेज होत जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला लहान इंद्रियाचा प्रॉब्लेम पण येऊ शकतो. आणि कालांतराने काय होतं की आपले हार्मोन्स पण श्रिंक होतात आणि त्याच्यामुळं आपली भावना कमी होते, इच्छा कमी होते आणि हळूहळू आपलं लैंगिक आयुष्य हे संपुष्टात येऊ शकतं. आणि कालांतरानं आपलं ब्रेन तयारच होत नाही की इंटिमेट आपल्याला करायचं आहे म्हणून, कारण ती त्याची सवय तुटलेली असते. तर ही सवय तुम्ही तोडू नका देऊ. रेग्युलर बेसिसवर रेग्युलर टाईमला तुम्ही इंटिमेट होत राहा आणि आपलं हेल्थ आणि आपलं सेक्शुअल लाईफ हे चांगलं मेंटेन ठेवा. धन्यवाद मित्रांनो.